नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या इनसाइड महाराष्ट्र चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या पिकाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या भावाकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष आहे. ती म्हणजे हळद. यावर्षी हळदीला खरोखरच चांगला भाव मिळणार का? 20,000चा टप्पा ती गाठणार का? आणि शेतकऱ्यांनी आता नेमकं काय निर्णय घ्यायला पाहिजेत, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये हळदीचे भाव काय आहेत ते आधी आपण पाहूयात. सांगली, नांदेड, हिंगोली, वसमत आणि बसमत या मोठ्या बाजारपेठांमध्ये नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. सध्या सरासरी भाव 10,000 ते 16,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. काही ठिकाणी मालाच्या क्वालिटीनुसार याहून जास्त भावही मिळत आहेत, पण सरासरी हीच आहे. नवीन माल बाजारात येत असल्यामुळे सुरुवातीला थोडी आवक वाढते आणि भाव स्थिर राहतात, पण यानंतर काय होणार ते आपण यापुढे पाहू. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. हळदीचे भाव का वाढू शकतात? यामागे अनेक मोठी कारणे आहेत जी शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजेत. पहिलं कारण म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांना भडका बसला, तर काही भागात पाऊसच नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीची लागवड जवळपास 20 ते 30% कमी केली. उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात एकूण हळदीची उपलब्धता कमी होणार आहे. गेल्या 2 वर्षापासून हळदीला म्हणावा तसा भाव मिळाला नाही, त्यामुळे अनेकांनी आपला जुना स्टॉक विकून टाकला. मोठ्या व्यापाऱ्याकडे आणि कोल्ड स्टोरेजमध्ये आता हळदीचा जुना साठा खूप कमी शिल्लक आहे. त्यांना आता नवीन हळद खरेदी करावीच लागणार आहे, ज्यामुळे मागणी वाढेल. भारतीय हळदीला जगभरातून मोठी मागणी आहे, खास करून युरोपियन देश, अमेरिका आणि मध्य पूर्वेकडील देशांमधून. हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे आणि फूड प्रोसेसिंग उद्योगात तिचा वापर वाढल्यामुळे ही मागणी सातत्याने वाढत आहे. सरकारच्या धोरणामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळत आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची हळद सर्वात जास्त विकली जात आहे. मित्रांनो, आपण गेल्या 5 वर्षाचे भाव पाहिले तर आपल्याला समजेल की हळदीच्या भावामध्ये तेजीमंदी काय येत असते. काही वर्षापूर्वी हळदीने 20 ते 25,000चा टप्पा गाठला होता. त्यानंतर भाव पडले, पण आता पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होताना दिसते. जेव्हा लागवड कमी होते आणि मागणी वाढते तेव्हा भाव वाढतात. हा मार्केटचा नियम आहे. यंदाही तसंच काही चित्र दिसतंय. आपण बघितले असेल, एका वेळी हळदीचे भाव जवळपास 5,000पर्यंत पण गेले होते. आता सध्याच्या परिस्थितीवर कृषी तज्ज्ञ आणि मार्केट एक्सपर्ट काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. बहुतांश तज्ज्ञांच्या मते मार्च महिन्यापासून हळदीचे भाव वाढण्यास सुरुवात होईल आणि एप्रिल मेपर्यंत ते 18,000 ते 20,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान पोहोचू शकतात. काही अति उत्साही मंडळ तर याहून जास्त भावाचा अंदाज व्यक्त करत आहेत. मग शेतकऱ्यांनी काय करावं? घाई करू नका. तुम्हाला पैशाची गरज नसेल तर लगेच सगळा माल बाजारात आणू नका. टप्प्याटप्प्याने विका. 10, 20, 70 या फॉर्म्युल्याने विक्री करा. म्हणजे 10% माल आता विका, 20% जेव्हा तुमचे भाव थोडे वाढतील तेव्हा, आणि उरलेला 70% माल जेव्हा सर्वोच्च पातळीवर असतील तेव्हा विका. बाजारपेठेवर लक्ष ठेवा. रोजच्या रोज बाजारभाव तपासत राहा. आपल्या चॅनलवर तुम्हाला नियमित अपडेट्स मिळतील. मित्रांनो, हळदीची काढणी आणि त्यावरही प्रक्रियासुद्धा तिच्या भावासाठी महत्त्वाची आहे. आधुनिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढणी वेगाने होते. त्यानंतर हळद शिजवण्यासाठी पारंपरिक कढईऐवजी आधुनिक प्रेशर कुकर वापरले जातात. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाचते. शिजवल्यानंतर हळद चांगली वाळवणे आणि पॉलिश करणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे हळदीचा दर्जा वाढतो आणि तिला मार्केटही चांगले मिळते. तर मित्रांनो, ही होती हळदीची बाजारभावाची सविस्तर माहिती. यावर्षी हळदीचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपल्या घामाचं सोनं करा. तुम्हाला काय वाटतं? हळदीचे भाव कितीपर्यंत जातील? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.